महागा ठाण्यातील घरांचा मुद्दा विधानसभेत गाजला। मराठी माणसाला मुंबई मनपा आणि विकासकानं मराठी माणसाला बेघर केलं असा आरोप शिवसेना आमदार प्रकाश सुर्वेंनी केला। यावर चौकशी करू असं उत्तर मंत्री उदय सामंतांनी दिलं। त्यावरून सुर्वेंनी सामंतांना घरचा आहेर दिला। मंत्री थातूरमातूर उत्तर देतात, ते गुगली टाकण्यात हुशार आहेत असं सुर्वेंनी म्हटलंय। आज अजित पवारांना एकटं पाडलं जात असेल तर मुंबई मनपा निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री शिंदेंना एकटं पाडतील असा दावा रोहित पवारांनी केलाय। मुंबई पालिकेवर झेंडा फडकवण्यासाठी महायुतीकडनं तयारी सुरू आहे, मात्र मुंबई निवडणुकीच्या मैदानात भाजप शिवसेनेला सोबत घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळते आहे। अंबादास दानवेंच्या कॅश बॉम्ब व्हिडिओवरनं राजकारण तापलेलं आहे। शिवसेना आमदार महेंद्र दळवींनी दानवेंना कायदेशीर नोटीस पाठवलेली आहे। खोटा व्हिडिओ दाखवून बदनामीचा प्रकार असल्याचं त्यांनी म्हटलं, तर दानवेंनी ट्विट केलेला व्हिडिओ मॉर्फ आहे असा दावाही त्यांनी केला। त्यांनी एक व्हिडिओ देखील दाखवला आहे। सुनील तटकरेंनी व्हिडिओ सत्यता तपासावी अशी मागणी केलेली आहे, तिचं स्वागत करतो असं दानवेंनी म्हटलंय। तटकरे यांनी व्हिडिओ दिला असा आरोप झाल्यामुळे त्यांनी ती भूमिका मांडली असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं। कॅशबॉम्बच्या व्हिडिओवर अंबादास दानवेंनी प्रतिक्रिया दिली। या व्हिडिओची चौकशी करा ही मागणी असल्याचं त्यांनी म्हटलं, तर ज्यांनी आव्हान दिलं ते स्वीकारत असल्याचं त्यांनी सांगितलं। मंत्री मंगलप्रभात लोढा आणि असलम शेख यांच्यात शाब्दिक चकमक झाली। मालाड इथल्या महापालिकेच्या शाळेच्या खासगीकरणावरून हा वाद झालेला आहे। यावेळी शेख यांनी धमकावल्याचा आरोप मंगलप्रभात लोढा यांनी केला आहे। इंडिगोवर केंद्र सरकारनं मोठी कारवाई केली आहे। इंडिगोच्या उड्डाणांच्या संख्येत 10% कपात करण्यात आली। नागरी विमान मंत्रालयाकडनं कपातीचे आदेश देण्यात आले। ऑपरेशन्स स्थिर करण्यासाठी आणि कॅन्सलेशन कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचं केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांनी निवेदनात म्हटलंय। नवी मुंबई विमानतळाला राजर्षी शाहू महाराजांचं नाव द्या अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमींनी विधानसभेत केली आहे। मुंबई भागात त्यांचं एकही स्मारक नाही आहे असं त्यांनी म्हटलं। नवी मुंबई विमानतळाला दिवा पाटलांचं नाव देण्याची भूमिपुत्रांची मागणी असताना आता अबू आझमींनी ही मागणी केली आहे। भाषेच्या मुद्द्यावरनं मारझोड करणं चुकीचं असल्याचं म्हणत समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमींनी विधिमंडळाच्या परिसरात आंदोलन केलंय। मराठी गरजेची वाटतेय तर मराठी प्रेमानं शिकवा असं त्यांनी म्हटलं। काही दिवसांपूर्वी अर्णव खैरे या कल्याणमधल्या तरुणाला हिंदी बोलण्यातून मारहाण झाली होती। त्यानंतर त्या तरुणानं टोकाचं पाऊल उचलत आयुष्य संपवलं होतं असं देखील त्यांनी म्हटलंय। भंडाऱ्यातून सुशिक्षित बेरोजगार सेवा संघाचा मोर्चा निघालाय। हा मोर्चा नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनावर जाऊन धडकणार आहे। विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आलाय। शासनाच्या योजनांमध्ये प्राधान्य देण्याची मागणी मोर्चेकऱ्यांकडून करण्यात आली। 3 मिनिटात 30 बातम्या पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा। अस्सल खा, अस्सल रहा।